कुत्री चावरी कुत्री असोत काही असोत, कारण काय असतं कुत्र्याला पिल्लं होऊ नये म्हणून इंजेक्शन देतात. अरे पिल्लं नाही होणार, पण त्याच्या तोंडातलं त्याच्या दातातलं ते रबीचं इंजेक्शन आहे ते कसं नाही होणार, त्याच्याकडे ते इंजेक्शन्स आहेत का ते महत्त्वाचं आहे. ते न करता त्याची नसबंदी करून त्याला रस्त्यावर चावायला सोडता. मी तर म्हणतो लोक अशी जिवंत पाहिजेत, जागे पाहिजेत की आपल्या गल्लीत कुठचंही चावरं कुत्रा असो वा नसो, पण त्या कोणाच्या मालकीचं नाही, दांडकं घालून मारा, ठार मारा. आणि उचलून म्युन्सिपाल्टीच्या कचऱ्याच्या डबऱ्यामध्ये टाकून द्या. कोण नसाल कार्टून्स काढत नाही, राजलाही वेळ नसतो, नाही तर कार्टून चांगलं काढता येईल रे. बरं, जज पुढे एका माणसाला पकडून आणलेलं आहे. काय रे म्हणजे काय याचा गुन्हा काय, म्हणजे साहेबांनी कुत्र्याला मर्डर केला आहे म्हणून त्याला पकडून आणलेलं आहे. मर्डर कसला मर्डर, मारा. हे वाकडे तिकडे प्रेम मला आवडत नाही. कुत्र्यांवरती प्रेम करा, मी पण करतोय, माझ्याकडे कुत्रे होते, आजही आहे. उद्धव वेडा आहे, राज वेडा आहे, मी खूप कुत्री पाळली आहेत. पण त्यांच्या नाऱ्यासारखी वगैरे यायला लागलं तर मी बाकीच्या तर खरी कुत्री सोडून दिली पाळायची. म्हणजे कुत्रं बरं आहे, पण ते तिच्या आयला मला चावायला निघालं. हाणा तिच्या आयला नाऱ्या. ते काम, पवित्र काम तुम्हाला करायचं आहे. दीड फुट्याचं चावरं कुत्रं कोकणात फिरता कामा नये, बिलकुल नाही. म्हणजे आमच्या सभावते रोधाण्याचा प्रयत्न करा, चेचून ठेचून टाकू. हे अशा तऱ्हेचं हे सगळं आम्ही आयुष्य काढतोय. ही काही पहिली वेळ नाही. या शिवसेनेच्या सिंधुदुर्गावरती कितीतरी लाटा आदळल्यात, कितीतरी शिवसेनेवर बंदी येणार होती, आम्हाला अटक होणार होती. हे सगळं आम्ही अंगावर घेतलेलं आहे आणि सांगून अंगावर घेतलं आहे की हिंमत असेल तर हात लावा. शिवसेना निखारा आहे, निखारा. हात लावाल तर फोड येतील, चटका बसेल, हात जळून जाईल, पोळून जाईल. म्हणून तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. ह्या तेजाला कोणी मग धक्का लावू शकणार नाही. फुटलात की संपलात, हे तेज कायम ठेवा. कोकणात मला ते दिसलं पाहिजे. महाराजांचं कोकणाचे किती प्रेम, बाप रे, इतिहास आहे. बाबासाहेब पुरंदरेंना जाऊन विचारा, बाबासाहेबांनी लिहिलंय की महाराज वर्षानुवर्ष कोकणात राहत होते. का राहत होते? म्हणजे कोकण ही एक अशी किनारपट्टी आहे, ते निसर्गरम्य आहेच, मुळे निसर्गरम्य जरूर आहे, पण हबशी, त्यानंतर पोर्चुगीज, इंग्लिश, हे सगळे लोक त्यांचं त्या सिंधुदुर्गावरती, कोकणावरती लक्ष होतं की एवढा पट्टा जर आपल्या ताब्यात आला तर आपण जग पादाक्रांत करू. एवढं तुमच्या कोकणाचं महत्त्व आहे. तसे असे नतद्रष्ट माणसं ह्या मातीतून जन्मास यावी आणि तुम्ही डोक्यावर घेऊन नाचावं. येत्या निवडणुकीमध्ये तू अंगार नाहीस आहे, तू भंगार आहे हे दाखवून देण्याचं पवित्र काम तुम्हाला केलंच पाहिजे. जाओ नाही मागता है, आणि हे करणार की नाही त्याचं माझं उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. पद 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 किती पद, तुमची पदोन्नती होते आहे, पद मिळत आहेत, आणि आम्ही काय पददलित, पदांचा वाटप करणारे आम्ही काय पददलित आहोत काय? आम्ही सगळ्यांवरती करतो प्रेम. शिवसेना जात पात मानत नाही, कोकणी मराठा वगैरे मी मानत नाही. सगळे माझी मराठी बांधव हा वाद पेटवण्याचा प्रयत्न करतायत. ज्या शरद पवारांकडे खेट्या मारत होते त्या शरद पवारांबद्दल आता उद्गार काढतोय, हे काय म्हणे मराठा, अस्सल मराठा म्हणे मी. अच्छा, ही परीक्षा कशावर घेतात? अस्सल आणखी नकली कशावरती घेतात? काय त्याला मोजमाप आहे की काय? अस्सल मराठा मी आहे, मराठा वाद आणू नका.
मराठावरती सुद्धा आमची भिस्त आहे. मराठा पाहिजेच, जगलाच पाहिजे. मराठा गेला तर सगळं संपलं. पण मला घाटी कोकणी नाही, मला आवडत नाही. आम्ही सगळे एका आईचे लेकरू आहोत आणि एका छत्राखालीच मोठं झालं पाहिजे. आणि म्हणून कोकणातली जातपात गाडा आणि सगळे एक मनानं, एका वृत्तीनं, एका जिद्दीनं बंडखोर होऊन, मी शिवसेनेच्या सुरुवातीलाच माझं ब्रह्मवाक्य आहे बरं, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा मराठेतर, अस्पृश्य घाटी कोकणी हे वाद गाडा आणि सगळ्या मराठ्यांची एकजूट करा आणि मग छत्रपतींचं नाव द्या. मी गरीब श्रीमंत या दोनच जाती मानतो. गरीब आणि श्रीमंत यापेक्षा तिसरी जात नाही. श्रीमंत आणि गरीब. श्रीमंतांना गरीब करू नका, पण गरिबांना श्रीमंत करा. एवढं तरी करा, ते पुण्यपदरी घ्या. कोकणाचा कॅलिफोर्निया होणार. तुझ्या घरात झाला ना तुझा कॅलिफोर्निया, बस झालं. तू काय करतोय? बरं, याला नीट इंग्लिश येत नाही. हिंदी म्हणजे मैंने बोल्या, अरे बोल्या यायला बोल्या. एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो. हे बसलं होतं नागोबाचं पिल्लू, मी त्याच्या इथे. त्यानंतर महेंद्रचे ते हे आले होते आनंद, आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता, गोरा साहेब, मोठा तगडा असा. विषय होता BSTला काही त्यांनी मीटर्स काढली होती आणि मीटर्स तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही, फटाफट माणूस मोकळा होईल प्रवासी, आणि कंडक्टरमध्ये भांडणं लागायची नाहीत. हे बसले नागोबा ITमध्ये. असे त्याला त्याच्या पोझिस असतात की साला इंग्लिशची हे करून टाकेन साली, मुळात तर त्यांची ही झालेली असते. आणि तो बोलायला लागला, आणि हा नारायण ते काय झाटं कळलं काय तुला? एक अक्षर नसेल कळलं त्याला. तो आपल्या याच्यामध्ये फास्ट क्लास ऑफ अँड दॅन फॉर दिस इज फॉर बापाची. हे याला तुम्हाला एवढ्या पदास बसवलं, खरं आबरू माझी जात होती, मला साला घाम फुटला. काय म्हणेल तो फॉरेनर, काय म्हणाल, काय येड जवळ कोण बसवले हो तिथे? हे सगळे अनुभव घेऊन उभा राहिलोय तुमच्या समोर. बरं, मानताय तो पण बाबा आहे. बरं, तर मग आता निर्धारानं जायचं सिंधुदुर्गात. सिंधुदुर्गाचा एक शिरा ढासळू द्यायचा नाही. त्याचं पवित्र काम तुम्ही करायचं शिवसेनेचे मावळे म्हणून. आणि मग येतोच आहे मी मैदानात. मी सिंधुदुर्गाच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये माझ्या 1-2 सभा लागणारच आणि मी घेणारच. त्यावेळेला शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं, जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थाने आपल्या हृदयामध्ये रुजले असतील. आपण साहेबांना शपथ देऊया की आपल्या आदेशान्वये ह्या सिंधुदुर्गातला सिंधुदुर्ग किल्ला अभेद्य आम्ही राखू. आपल्या आशीर्वादांच्या पाठीशी राहू दे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं.